बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत। तर बघा इयत्ता 11वी इंग्रजीचा आपला जो नवीन चॅप्टर आहे 1.5 तर त्या चॅप्टरचं नाव आहे मिसेस एडिस। तर मिसेस एडिस नावाचा हा जो चॅप्टर आहे तर याच्या त्या लेखिका आहे त्या शैला के स्मिथ। ओके, तर शैला के स्मिथ वाज एन इंग्लिश नॉव्हेलिस्ट अँड पोएट। तर त्या इंग्लिश नॉव्हेलिस्ट होत्या आणि पोएट पण होत्या। नॉव्हेलिस्ट म्हणजे कादंबरीकार पण होत्या आणि एक पोएट होत्या, कवी पण होत्या। तर मेनी ऑफ हर नॉवेल्स वेअर सेट इन द बॉर्डरलँड ऑफ सक्सेस। आणि हे जे ठिकाण होतं इंग्लंडमधलं, तर त्या ठिकाणाचं काय केलेलं इथं उल्लेख केलेला आहे। त्याचं नाव होतं सक्सेस होते, SUSSEX अँड केंट इन द इंग्लंड रिजनल ट्रेडिशन। ओके, हर बुक द एंड ऑफ द हाऊस ऑफ अलॉट बिकेम अ बेस्ट सेलर। आणि त्यांचं जे पुस्तक होतं द एंड ऑफ द हाऊस ऑफ अलॉट बिकेम अ बेस्ट सेलर आणि द एंड हाऊस ऑफ द अलॉट हे पुस्तकाचं खूप काय झालेलं होतं, त्यांचं म्हणजे एक नावाजलेलं किंवा गाजलेलं पुस्तक असं आपण त्याला म्हणू। आणि बघा आपल्या स्टोरीमध्ये काय सांगितलेलं आहे। द स्टोरी इज अबाउट अ पर्सन वुमेन हू फाइंड अ डिस्परेट यंग मॅन ॲट हर डोअर स्टेप। आणि ही एक शांत प्लेझंट वुमेनची काय आहे स्टोरी आहे, एक शांत स्त्रीची एक स्टोरी आहे। आणि तिथं एक डोअर स्टेप म्हणजे तिच्या दरवाजामध्ये किंवा तिच्या तिथं काय झालेलं होतं, एक यंग मॅन आलेला होता, प्लीडिंग टू ऑफ हर टू गिव्ह हिम प्रोटेक्शन फ्रॉम द पोलीस। आणि तो तिला प्लीडिंग करणे म्हणजे काय करणे, विनंती करणे। तो तिला विनंती करत होता की मला काय कर, प्रोटेक्शन दे, कशापासून, पोलिसापासून। बिकॉज काय घडलं होतं बघा, ही हॅड बीन poaching on the nearby estate and the panic had killed one of the gamekeeper। आणि त्याच्या हातातून काय झालेलं होतं की एका व्यक्तीचा काय झालेला होता, किल झालेला होता। म्हणजे त्या व्यक्तीचा म्हणजे त्याला आपण मारला गेलेला होता किंवा खून झालेला होता अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो। तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची जी स्टोरी आहे ती याच्यामध्ये काय केलेलं आहे सांगितलेलं आहे। तर ती स्टोरी आता आपण 1 बाय 1 लाईन टू लाईन काय करणार आहोत, बघणार आहोत। तर बघा मिस्टर ॲडिस हे सॉरी मिसेस ॲडिस नावाची आपली काय आहे ही स्टोरी आहे। तर बघा इज रिटन बाय शैला के स्मिथ यांची स्टोरी आहे। तर ते आता आपण बघू। तर बघा इन नॉर्थ ईस्ट सक्सेस अ ग्रेट टर्म ऑफ लँड रन्स इन टू केंट। आणि जे सक्सेस नावाचं हे जे लँड असतं तर हे काय असतं नॉर्थ ईस्ट साईडला असतं। आणि सक्सेस हे काय आहे, अ कंट्री इन द साऊथ ऑफ इंग्लंड। आणि इंग्लंडमधील जे सक्सेसचा ज्याला आपण नॉर्थ ईस्टचा भाग म्हणतो की जो ईशान्य बाजूचा एक लांबलचक काय आहे, टंग ऑफ लँड जमिनीचा पट्टा आहे। आणि तो काय करतो, रन्स इन टू केंट आणि केंटमध्ये काय करतो तो शिरतो। तर इट इज अ लँड ऑफ वूड, द ओल्ड हमर वूड ऑफ द सक्सेस आयर्न इंडस्ट्री अँड अमॉंग द वूड्स ग्लीम द हॅमर पॉन्ड्स। आणि हा जो भाग आहे हा कसा आहे, संपूर्ण जंगलाचा भाग आहे। आणि चहूबाजूना या सक्सेसच्या चहूबाजूना काय आहे, पोलाद उद्योग आहे। ओके, पोलाद उद्योग म्हणजे पूर्वीच्या काळात पण होते। आणि त्यानंतर काय आहे की इथं एक हॅमरवूड हे काय आहे जंगल आहे। आणि त्या जंगलाच्या मधोमध काय आहे, चमकणारे हॅमरचे काय आहे तळे आहे, हॅमर पॉन्ड आहे। ओके, ओइंग टू द थिकनेस ऑफ द वूड द रोड दॅट पासेस मिसेस एडिस cottage is dark long before the field beyond. That night there was no twinkling
अँड नो मून. आणि त्यांनी जे वर्णन केलं की अशा पद्धतीनं घनदाट जंगल इंग्लंडमधल्या त्या सक्सेस त्या भागामध्ये, आणि तिथं एक मधोमध काय आहे, तळ आहे, बाकी सगळीकडून काय आहे, जंगल आहे. आणि हे जंगल इतके दाट आहे की त्यामुळे त्या मिसेस एडिसच्या झोपडीवरून जाणारा जो रस्ता आहे तो शेताच्या काय आहे, बऱ्याच अलीकडे म्हणजे काळोखात पार बुडून जातो, अशा पद्धतीचा रस्ता आहे. आणि ते म्हणतात की त्या रात्री दॅट देअर नाईट वाज नो ट्विलिंग अँड नो मून. आणि त्या रात्री काय नव्हतं, सूर्य म्हणजे चंद्रही नव्हता आणि ज्याला आपण चांदण्या वगैरे होते अशाही पद्धतीचं काय नव्हतं, वातावरण नव्हतं. तर खूप असा अंधार होता, घनदाट असं जंगल आहे आणि तिथंच मिसेस ॲडिसचं काय आहे, ती झोपडी आहे. तर अशा पद्धतीने काय आलेलं आहे, आपल्याला इथं वर्णन आलेलं आहे. तर बघा, ऑनली अ फ्यू sparks of fire in the black sky above the trees, but what the darkness hid the silence revealed in the absolute stillness of the night, windless and clear. Every sound was distant, intensified. आणि म्हणजे त्या रात्री काय झालेलं होतं की चंद्र नव्हता किंवा प्रकाश नव्हता, सगळा काळा भोर काय होता, अंधार होता. आणि आकाशात काही म्हणजे थोड्याफार चांदण्या काय होत्या, थोड्याफार दिसत होत्या. मात्र त्या दाट अंधारामुळे जे झाकलेले होते ते शांततेमुळे काय झालेलं होतं, म्हणजे असं निशब्द वातावरण ज्याला म्हणतो आपण, अशा पद्धतीनं काय झालेलं होतं तिथं होतं. आणि अशा त्या शांत काळोख्या रात्री प्रत्येक ध्वनी हा स्पष्टपणे आणि तीव्रपणे काय करत होता, ऐकायला येत होता. अशा पद्धतीचं वर्णन इथं आपल्याला आलेलं आहे. द डिस्टंट बार्क ऑफ अ डॉग ॲट डेलेमंडन साऊंडेड क्लोज ॲट हँड, अँड द मॅन हू वॉक ऑन द रोड कुड हिअर द इको ऑफ हिज वन फुटस्टेप फॉलोइंग हिम लाईक अ नील. आणि एवढ्या म्हणजे अंधारा रात्री त्या डेल्मानमधल्या ते जो कुत्रा होता त्या कुत्र्याच्या भुंकण्याचा दूरवरून येणारा आवाजही अगदी असा जवळून येतो काय असं वाटत होतं, कारण खूप अंधार होता, एकदम ज्याला आपण शांतता म्हणतो, निशब्द अशी काय होती, शांतता होती. आणि असे वाटत असताना काय झालेलं आहे की रस्त्यावरून चालणाऱ्या माणसाला स्वतःच्या पावलाचे प्रतिध्वनी ऐकू यावे अशा प्रकारे ते म्हणजे मृत्यूसूचक घंटानादाप्रमाणे पाठलाग करीत आहेत असा भास काय करत होत होता. तर अशा पद्धतीच्या वातावरण त्या दिवशीचं इथं काय केलेलं आहे, आपल्याला याचं वर्णन पहिल्या पॅसेजमध्ये आलेलं आहे. तर बघा, त्यानंतर आपण नेक्स्ट पॅसेज म्हणजे पॅसेज सेकंड पॅसेजला काय करणार आहोत, आता आपण सुरुवात करणार आहोत. तर बघा, every now and then he made an effort to go more quietly, but the roadside was a mass of thorns, and their crackling and rustling were nearly as loud as the thud of his feet on the road. आणि प्रत्येक पावलागणिक अजिबात आवाज होऊ न देता चालण्याचा तो प्रयत्न करीत होता. पण त्याच्या पावलाच्या म्हणजे असं ज्याला आपण धपधप म्हणतो अशा धपधप आवाजाबरोबरच काय होतं, रस्त्याच्या कडेला असलेल्या गच्च काटेरी झुडपाचा कडकडाट आणि पानांचा सळसळाट तेवढ्या जोरात ऐकू येत होता. ओके, त्यामुळे त्याला सावकाश चालणे भाग होते. अशा पद्धतीनं beside the made him go slowly and he had no time for that. आणि मात्र त्याच्याकडे तेवढा काय नव्हता, वेळ नव्हता. बघा, when he came to Mr. Addis cottage he paused a moment. आणि जेव्हा तो ज्या मिसेस ॲडिसच्या छोट्या घराजवळ आल्यावर तो काय झाला, तिथं पॉज घेतला, त्यानं क्षणभर तो थांबला.
आणि only a small patch of grass lay between it and the road, and he looked in at the lighted uncurtained windows. आणि त्यांनी काय केलं की हे घर आणि रस्त्याच्या मध्ये हिरवळीचा एक छोटा काय होता पट्टा होता, आणि त्याने हात पाहिले तर पडदा नसलेल्या खिडकीतून उजेड येत होता असं त्याला तिथे ते दिसलं. आणि मिसेस ॲडिस ह्या विस्तवापाशी पुढे वाकून काय करत होत्या, पातेले किंवा किटली उचलताना त्याला काय झालं आपल्या अशा पद्धतीनं म्हणजे त्या दिसलेल्या आहेत विंडो जवळ. ही कुड सी मिसेस ॲडिस stooping over the fire, taking some pot of kettle of it. He hesitated and seemed to wonder. He was a big, heavy working man, not successful, judging by the poverty of his appearance. आणि की ज्यात म्हणजे थोडं तो तिथे थांबल्यानंतर तो म्हणजे थोडा घुटमळला आणि काय केला विचारात पडला की धिप्पाड शरीरयष्टीचा तो एक काय होता कष्टकरी पण अपयशी माणूस होता, आणि एकंदर पेहरावावरून त्याच्या गरिबीचा अंदाज काय करत होता येत होता. फॉर अ मोमेंट ही मेड ॲज इफ ही वुड ओपन द विंडो, देन ही चेंज हिज माइंड अँड वेंट टू द डोअर इन्स्टंट. आणि त्याचा जो म्हणजे क्षणभर त्याला असं वाटलं की सरळ खिडकी उघडून आत शिरावे, पण त्याने काय केलं विचार बदलला आणि तो दरवाजाच्या दिशेनं गेला. ओके, वेंट टू द डोअर इन्स्टंट. तर अशा पद्धतीची माहिती आपल्याला पेज नंबर 44च्या माध्यमातून म्हणजे 44 वर काय केलेलं आहे दिलेली आहेत. आणि यानंतरची जी माहिती आहे मिसेस ॲडिस, तर ही माहिती आपण या समोरच्या लेक्चरमध्ये बघू.